मंडळी, सण आणि उत्सवावर आता महागाईचं सावट आहे. साखर आणि गुळासह नारळ सुद्धा महागलाय आणि त्यामुळे महागाईचा भडका उडाल्यामुळे त्याचा फटका नैवेद्याला सुद्धा बसणार आहे. साखर 70 रुपयांवर गेली आहे, तर गुळाच्या दरानं सुद्धा 100 गाठलेली आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. अनेक सण आणि उत्सव आहेत, त्याचबरोबर व्रतवैकल्य केली जात आहेत आणि या सगळ्यामध्येच आता महागाईचं सावट आपल्याला पाहायला मिळते. साखर गुळासह नारळाचे दर सुद्धा वाढलेले आहेत. त्याचा थेट फटका रक्षाबंधनासह आता येणाऱ्या गणेशोत्सवावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिठाईसह नैवेद्य सुद्धा महागण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसात साखर 17 रुपयांनी महागली आहे. गुळाच्या दरानं सुद्धा 100 गाठली आहे. तर तिकडे सणाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यामुळे नारळाचे दर 35 रुपयांवरून थेट 55 रुपयांपर्यंत गेले. श्रावण महिना आहे आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणामुळे साखरेची मागणी वाढलेली आहे. तर आधीच दुधाच्या दरात वाढ झालेली आहे. या सर्वांचाच फटका गोडाधोडाच्या पदार्थांना बसणार आहे. एकंदरीतच सणाचा गोडवा काही अंशी कमी होईल अशी शक्यता वर्तवली जाते.